एकेकाळी कॉमिक्स आणि सुपर हिरोजसाठी फेमस असणारी मार्वल कंपनी कंगाल होण्याच्या मार्गावर होती. स्पायडरमॅनला विकायला काढला, हल्कलाही विकला, पण का? 1960 ते 1980 हा मार्वलसाठी सोन्याचा काळ होता. त्यांच्या कॉमिक्स इतक्या हिट झाल्या की लोकांना मार्वल म्हणजे चहा पिण्यासारखं गरजेचं वाटू लागलं. त्यांची क्रेज एवढी की त्यांच्या आधी येणाऱ्या डीसीला मागे टाकून मार्वलनं बाजारात दबदबा निर्माण केला. पण 1990च्या दशकात कॉमिक विक्री कमी झाली. इंटरनेटच्या येण्याने कॉमिक्सचे वाचक कमी झाले. मार्वलचा स्टॉक 90% येऊन कोसळला आणि 1996 मध्ये मार्वलने बँक्रप्सी घोषित केली. इन्व्हेस्टर्स निघून गेले आणि कंपनी वाचवण्यासाठी त्यांना स्पायडरमॅन सोनीला, एक्समेन आणि फॅन्टॅस्टिक फोर फॉक्सला आणि हल्क युनिव्हर्सलला विकावा लागला. मार्वल संपणार असं वाटत असतानाच 2008 मध्ये आला मार्वलचा विनिंग फॉर्म्युला. मार्वलने ठरवलं दुसऱ्यांना विकण्यापेक्षा स्वतःचा ब्रँड उभा करू आणि जन्म झाला मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा. आयर्न मॅन 2008 सुपर